वय वाढलं तरी देखील ऊर्जा अजिबात कमी होणार नाही, यासाठीचे काही आयुर्वेदिक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। वय जसं जसं वाढत जातं तसं शरीराची ताकद, ऊर्जा आणि कार्यक्षमता कमी होत जाते असं अनेकांना वाटतं, पण आयुर्वेद सांगतो की योग्य दिनचर्या, आहार, व्यायाम आणि नैसर्गिक उपायांमुळे कोणतीही व्यक्ती आपली ऊर्जा टिकवून ठेवू शकते, अगदी वृद्ध वयात देखील। तर आज आपण पाहणार आहोत काही प्रभावी आयुर्वेदिक उपाय जे वय वाढल्यानंतर देखील तुम्हाला तरुणांसारखी ऊर्जा देऊ शकतात। नंबर 1, दिनचर्या। शारीरिक घड्याळ सांभाळा। सकाळी लवकर उठणे म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उठणे फायद्याचं ठरेल। आयुर्वेदानुसार सूर्योदयाच्या अगोदर उठणं हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं। यामुळे मन प्रसन्न राहतं, मेंदू सक्रिय होतो आणि दिवसभर उत्साही वाटतं। त्यानंतर तेल मालिश म्हणजेच अभ्यंग। दररोज सकाळी अंघोळीपूर्वी उठण्याने किंवा तिळाच्या तेलाने संपूर्ण शरीराची मसाज केल्याने स्नायूंमध्ये लवचिकता वाढते। यामुळे थकवा दूर होतो आणि रक्ताभिसरण सुधारते। योग आणि प्राणायाम। प्रत्येक वयोगटासाठी योग हे अमृतासमान आहे। विशेषतः सूर्यनमस्कार, भुजंगासन, वज्रासन आणि अनुलोम विलोम हे आसने व प्राणायाम केल्याने शरीराला ऊर्जावान ठेवता येतं। नंबर 2, आहार। ऊर्जा देणारा आयुर्वेदिक आहार असावा। सत्वयुक्त ताजं अन्न खा। जास्त शिजवलेलं, प्रक्रिया केलेलं किंवा पॅकेज अन्न टाळा। त्याऐवजी भाज्यांमध्ये ताजं गाजर, बीट, दुधी, पालक, तोंडली अशा फळभाज्यांचा आणि पालेभाज्यांचा समावेश करा। गाईचं तूप आणि साजूक तूप, लोण्याचा समावेश करावा। गाईचं तूप हे मेंदू व मज्जासंस्थेसाठी उत्तम आहे। ते पचनासही मदत करतं आणि उष्णता निर्माण करतं। त्यानंतर ताक, दूध आणि हळदीचे दूध हे शरीरासाठी उत्तम पोषक तत्व देणारं आहे। रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध घेतल्याने शरीराची पुनर्बांधणी होते। कोरडे मेवे, बदाम, अक्रोड, खजूर, मनुका हे नैसर्गिक ऊर्जादायक घटक आहेत। रोज 4 ते 5 बदाम, 1 ते 2 अक्रोड आणि 2 खजूर भिजवून खाल्ले तर थकवा अजिबात जाणवत नाही। नंबर 3, आयुर्वेदिक औषधी नैसर्गिक शक्तिवर्धक असतात। च्यवनप्राश हे एक सर्वोत्कृष्ट रसायन आहे। दररोज सकाळी च्यवनप्राश घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि थकवा दूर होतो। त्याच पद्धतीने अश्वगंधा हे तणाव कमी करतं, झोप सुधारतं आणि शारीरिक ताकद वाढवतं। हे दुधातून किंवा गोळ्यांमधून घेता येतं। त्याचबरोबर शतावरीचं देखील सेवन करावं। स्त्रियांसाठी विशेषतः फायदेशीर असतं। यामुळे पचन सुधारतं, हार्मोन्स नियंत्रित ठेवतं आणि आपली नैसर्गिक शक्ती वाढवते। ब्राह्मी आणि शंखपुष्पी मेंदूचं कार्य सुधारण्यासाठी उत्तम आहेत। लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती वाढवणे यासाठी उपयुक्त आहेत। नंबर 4, झोप। परिपूर्ण विश्रांती घ्यावी। रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे। आयुर्वेद सांगतो की शरीराच्या दुरुस्तीसाठी रात्रीची झोप अत्यंत आवश्यक आहे। रात्री 10 पूर्वी झोपल्यास शरीर नैसर्गिकपणे ऊर्जा साठवून ठेवतं। झोपेपूर्वी तुपाचा वापर पायांना आणि डोक्याला कोमट तुपाने मालिश केल्यास झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी शरीर तरतरीत वाटतं। नंबर 5, मानसिक ऊर्जा वाढवणारे उपाय बघू। त्यात ध्यान आणि मंत्रजप। दररोज 10 ते 20 मिनिटं ध्यान केल्याने मन शांत राहतं। ओम या मंत्राचा किंवा श्री राम जय राम या मंत्रांसारखा जप केल्याने मानसिक ऊर्जा वाढते। त्याचबरोबर सकारात्मक विचार। आयुर्वेद सांगतो की मन शांत असेल तर शरीर देखील निरोगी राहतं। वय वाढल्यानंतरही आत्मविश्वास, हसतमुखता आणि आनंदी मन यामुळे शरीरात नैसर्गिक ऊर्जा टिकून राहते। नंबर 6, ऋतूनुसार आरोग्य सांभाळा। उन्हाळ्यात पित्त नियंत्रित करा। थंड पदार्थ, नारळ पाणी, ताक आणि फळांचा रस घेणं आवश्यक आहे।
त्याचबरोबर पावसाळ्यात पचन सुधारण्यासाठी भर द्यावा. ओलं अन्न, जड अन्न टाळा. आलं, हिंग, लसूण या पदार्थांचा आहारात समावेश करा. हिवाळ्यात वात नियंत्रण व शक्तिवर्धन, गूळ, तूप आणि गरम अन्न यांचा समावेश करा. उष्ण आणि तेलकट पदार्थ फायदेशीर असतात. नंबर 7. पचनशक्ती सुधारण्यासाठी उपाय. जेवणाआधी आल्याचा एक छोटा लहान तुकडा मीठ लावून जेवणाआधी खाल्ल्यास पचन सुधारतं. त्यानंतर त्रिफळा चूर्ण. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घेणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि ऊर्जा वाढवतं. नंबर 8. इतर फायदेशीर आयुर्वेदिक सवयी बघूयात. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं. रात्री ठेवलेलं तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी प्यायल्याने शरीर शुद्ध होतं, पचनक्रिया सुधारते. त्याचबरोबर रसायन चिकित्सा. आयुर्वेदामध्ये रसायन चिकित्सा म्हणजे शरीर पुनर्बांधणी करण्याची संकल्पना आहे. योग्य रसायनांचा वापर केल्यास वय वाढलं तरी देखील शरीर तरुणासारखं राहू शकतं. वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण ऊर्जा कमी होणं ही अटळ गोष्ट नाही. आयुर्वेदाचे मार्गदर्शन घेतल्यास आपण 50, 60, 70 वयात देखील सक्रिय, तरतरीत आणि ऊर्जा भरलेले राहू शकतो. नैसर्गिक आहार, आयुर्वेदिक औषधी, नियमित दिनचर्या आणि सकारात्मक विचार हे दीर्घकाळ आरोग्य टिकवण्याची गुरुकिल्ली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.